प्रीवियस लेक्चर्स मध्ये आपण ऑपरेटर्स कंप्लीट केले. ओके, जे C++ चे न्यू ऑपरेटर होते, रेफरन्स ऑपरेटर, स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटर. ओके, आणि सम अदर ऑपरेटर विच आर सेम ॲज C. नाउ वी विल रिवाइज फास्टली ऑल द इफ स्टेटमेंट, स्विच स्टेटमेंट and the loops. Okay, so after finishing this or after revising this point, we will start with the classes and objects. Okay, so in today's lecture we will revise the total if statement and the switch statement. Then next lecture all the loops, and after that we will start with the classes and object. Okay, so if statements जेव्हा आपल्याला condition check करायचे असते whether it is a true or the false, so for that we will use or we are going to use a if statement. Okay, so there are 4 types of the if statement. बघा मी just revise करणार आहे. Then तुम्हाला list of the program देईल सगळे if statement वरती, तेवढे सगळे तुम्ही करून मला एका PDF मध्ये सेंड करायचे आहेत. ओके, सिंपल if else, nested if else and the else if ladder. तुम्ही आता रिवाइज करताना वन एक्झाम्पल घेणार आहे ईच स्टेटमेंटचा, आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला मी होमवर्क म्हणून लिस्ट ऑफ द प्रोग्राम्स देईल, ते तुम्ही स्टडी करा. आपले ऑलरेडी ते झालेले आहेत, आणि जर तुम्हाला येत नसतील तर मला सांगा, मी तुम्हाला एक्सप्लेन करून देईल. ओके, नाउ फर्स्ट इज अ सिंपल इफ. सिंपल इफ कधी यूज करायचं? व्हेन यू वॉन्ट टू चेक ओनली और यू वॉन्ट टू डिस्प्ले रिझल्ट ओनली फॉर द ट्रू कंडिशन. You want to display the result only for true condition. If the condition is false, जर condition false असेल तर तुम्हाला काही डिस्प्ले नाही करायचं. तुम्हाला फक्त जो रिझल्ट आहे किंवा तुम्हाला आउटपुट डिस्प्ले करायचा आहे when your condition is true, just like that. Okay, ट्रू असेल तरच प्रिंट करायचं, फॉल्स असेल तर तुम्हाला काहीही डिस्प्ले करायचं नाही. मीन्स काय, तुमचा कन्सर्न फक्त ट्रू कंडिशन साठी आहे, फॉल्स कंडिशन साठी नाहीये. सो तेव्हा तुम्ही यूज करणार सिंपल इफ. ओके, सो सिंपल इफ चा सिंटॅक्स बघा काय आहे. सिंटॅक्स इफ कंडिशन curly brace. Okay, and these are the here one or more statement, true block of statements. So if the condition is true, then the statement in this block are get displayed, okay, or executed. If the condition is true, then statement in a if block are executed. Okay, and जर false असेल तर काहीही डिस्प्ले होणार नाही. So in simple if you are only checking the true condition, not the for condition. Okay, not the false condition. Okay, generally बघा आपण लूप मध्ये हे यूज करतो. लूप मध्ये एक सिंपल इफ आपण एक यूज करतो. ओके, जनरली इफ एल्स पण करतो, बट इफ पण यूज करतो. जर तुम्हाला ऑल इवन नंबर प्रिंट करायचे असेल तर आपण काय करतो, इफ फक्त यूज करतो लूप मध्ये. ओके, सपोज आता आय वॉन्ट टू प्रिंट, तुम्हाला आलं राईट अ प्रोग्राम टू चेक whether a given number is even. इवन आहे का एवढं चेक करायचं. जर इवन असेल देन डिस्प्ले होणार की नंबर इज इवन, बट ऑड आहे का हे तुम्हाला सांगितलेलंच नाही प्रोग्राम मध्ये. जस्ट इवन आहे का असेल तरच प्रिंट करा नंबर इज इवन. इथं मी ऑर गिवन नंबर इज इवन और ऑड असं दिलेलं नाहीये, और गिवन नंबर इज इवन नंबर और नॉट अ इवन नंबर असं पण दिलेलं नाही. जस्ट मी क्वेश्चन मार्क दिलाय की गिवन नंबर इवन आहे का, असेल तर गिवन नंबर इवन येणार, अदरवाइज काहीही डिस्प्ले होणार नाही. सो फॉर दिस आपण यूज करणार आहे सिंपल इफ, बिकॉज आपल्याला फक्त एकच कंडिशन चेक करायची आहे, दॅट इज अ ट्रू कंडिशन. ओके, नाउ आता ह्याचा प्रोग्राम बघा. आता मी हेडर फाइल आणि युजिंग नेमस्पेस स्टँडर्ड टाकत नाहीये. सपोज एक n व्हेरिएबल घेतलं, सी आउट एंटर n सीन n. ओके, नाउ हियर इफ n इवन कंडिशन, कोणत्या पण नंबरला जर 2 ने डिवाइड केलं आणि मॉड यूज केले आणि रिमाइंडर जर 0 आला, देन वी कॅन से दॅट नंबर इज अ इवन नंबर. सो वी विल राइट n is even.
आणि एल्स लिहिणार नाहीये बिकॉज इट इज अ सिंपल इफ. रिटर्न 0. प्रोग्राम कम्प्लीट. बघा कसं वर्क होणार, स्क्रीनवर डिस्प्ले होणार. एंटर एन, तुम्ही एन ची व्हॅल्यू टाकणार. सपोज मी 7 टाकली. सो 7 ला इफ मध्ये आलं. 7 ला जर 2 ने डिवाइड केलं तर 3 ने डिवाइड होणार. रिमाइंडर येणार 1. सो इथे आन्सर आलं 1 आणि 1 इक्वल टू 0 आहे का? नाही. कंडिशन फॉल्स आहे. फॉल्स असेल तर डायरेक्ट प्रोग्राम एंड होणार. म्हणजे सिंपली फक्त जर ट्रू असेल तरच एक्झिक्यूट होतं. आणि लक्षात. नाउ लेट्स से टेक अनदर एक्झाम्पल. परत प्रोग्राम रन केला. आता मी व्हॅल्यू टाकली 16. ओके. नाउ 16 ला 2 ने डिवाइड केलं. 16 ला जर 2 ने डिवाइड केलं तर 8 ने डिवाइड होणार. रिमाइंडर किती येणार? 0. सो 16 ला 2 ने डिवाइड केलं तर रिमाइंडर आला 0. 0 इज इक्वल टू 0. कंडिशन ट्रू. सो स्क्रीनवर डिस्प्ले होणार एन. एन डबल कोट मध्ये नाहीये म्हणजेच काय डिस्प्ले होणार? त्याची व्हॅल्यू दॅट इज 16. 16 इज इव्हन. असं मीन्स व्हॉट की आपण सिंपल इफ फक्त यूज करणारे जेव्हा तुम्हाला फक्त ट्रू कंडिशन पाहिजे असेल तेव्हा. तुम्हाला जस्ट विचारलं राईट अ प्रोग्राम टू चेक वेदर अ गिवन नंबर इज डिव्हिजिबल बाय 7. डिव्हिजिबल बाय 7 आहे का? बस एवढंच विचारलं. तर इथे फक्त तुम्ही काय करणार? 7 करणार आणि n इज डिव्हिजिबल बाय 7. अदरवाइज एल्स करायची गरज नाही. ओके. नाउ नेक्स्ट आहे इफ एल्स. ओके. द मोस्ट युज्ड इफ स्टेटमेंट इज अ इफ एल्स. जास्तीत जास्त प्रोग्राम मध्ये इफ एल्स येतं बघा. ओके. सो दिस इफ एल्स इट एक्झिक्यूट्स for either true condition or false condition. एक तर ट्रू साठी एक्झिक्यूट होईल किंवा फॉल्स साठी. सिंपली फक्त ट्रू साठी. इफ एल्स आयदर ट्रू कंडिशन साठी वर्क होईल और द फॉल्स कंडिशन. डिपेंड्स ऑन युअर कंडिशन ट्रू आहे की फॉल्स आहे. तर त्याचं सिंटॅक्स काय बघा. if keyword, then in that bracket मध्ये condition, then curly brace, त्याच्यामध्ये one or more statement, true block of statement. बिकॉज ते ट्रू कंडिशन असेल तरच एक्झिक्यूट होतात त्या ब्लॉक मधले म्हणून त्याला ट्रू ब्लॉक म्हणतात. एल्सच्या पुढे कधीही कंडिशन नसते. सो दीज आर द फॉल्स ब्लॉक ऑफ स्टेटमेंट. आणि एल्स मधले जे स्टेटमेंट आहे एल्स ब्लॉक मधले ते कंडिशन फॉल्स असल्यावर ते एक्झिक्यूट होतात. सो दॅट स्टेटमेंट वन ऑर मोर स्टेटमेंट आर कॉल्ड एज अ फॉल्स ब्लॉक ऑफ स्टेटमेंट. ओके. सो बघा इफ दिस कंडिशन इज ट्रू statement in a true block will get execute and if the condition is false then statement in else block will get execute. Okay. Now कधी यूज करायचं if else जेव्हा तुम्हाला कंडिशन ट्रू असेल तरी पण डिस्प्ले करायचं आहे समथिंग आउटपुट आणि कंडिशन फॉल्स असेल तरी एक्झिक्यूट करायचं आहे तेव्हा तुम्ही if else काय करणार यूज करणार. ओके. आता तुम्ही तुमचं जरी सी मध्ये झालेलं असेल तरी सुद्धा तुम्ही लाईटली घेऊ नका. येतं म्हणून मग शेवटी ते एक्झामला येत नाही. प्रॉपर मी रिवाइज करते तर व्यवस्थित लक्ष देऊन करा नाही तर हे आपलं झालं आहे. ठीक आहे. वाटलंच तर मग प्रोग्राम साठी तुम्ही सीचे लेक्चर काय करा एक्स्ट्राचे जे प्रोग्राम जे आपण खूप सारे प्रोग्राम घेतलेले आहे सी मध्ये आपण आपले जवळजवळ 10 लेक्चर्स फक्त इफ स्टेटमेंट पासून ते लूप स्टेटमेंट पर्यंत झालेले. सो इच अँड एव्हरी प्रोग्राम यू कॅन स्टडी. फक्त प्रिंटएफ स्कॅनएफ रिप्लेस करायचा आहे सी आउट आणि सी इन. बाकी सगळं सेम आहे. ओके. नाउ बघा आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं राईट अ प्रोग्राम. राईट अ प्रोग्राम टू फाइंड maximum or you can say largest number from two numbers. दोन नंबर मधून जो मोठा आहे तो फाइंड आउट करायचा आहे. 2 नंबर्स मधून आहे. सो आपल्याला इफ एल्स यूज करावं लागेल. ओके. सो फॉर दॅट बघा आता आपण प्रोग्राम घेऊयात. 2 नंबर आपल्याला घ्यावे लागतील त्याच्यासाठी व्हेरिएबल सपोज मी ए आणि बी घेतलं. देन दोघांची व्हॅल्यू घ्यायची आहे. एंटर ए अँड बी. एकाच लाईन मध्ये पण तुम्ही स्कॅन करू शकता म्हणजे सीन करू शकता असं. ओके. घेतल्यानंतर आता बघा इफ A is greater than B condition. See out. आता आपण लिहूया तिथे A is large.
किंवा आपल्याला ए ची जर व्हॅल्यू पाहिजे असेल तर ती लिहूयात. डबल कोट मध्ये ए नका टाकू. ए इज लार्ज, एल्स सी आउट B is large and then return 0 and program complete. Okay, now बघा कसं वर्क होतं. स्क्रीनवर डिस्प्ले होणार एंटर A and B. सपोज मी A ची व्हॅल्यू 10 टाकली, B ची 15 टाकली. ओके, सो इथे येणार कंपायलर 10 is greater than 15 false, 10 is not greater than 15 म्हणजेच काय की B मोठा आहे. ही कंडिशन फॉल्स आहे म्हणजेच काय की B मोठा आहे. सो इफ ची कंडिशन फॉल्स असेल तर काय एक्झिक्यूट होतं एल्स ब्लॉक. सो एल्स कडे कंपायलर येणार कंडिशन फॉल्स असल्यामुळे आणि डिस्प्ले होणार B. B ची व्हॅल्यू काय 15 इज लार्ज असं स्क्रीनवर काय होणार डिस्प्ले होणार. ओके, नाउ आता आपण अजून एक इनपुट घेऊया. सपोज आता परत रन केला प्रोग्राम एंटर ए अँड बी. आता सपोज मी ए ची व्हॅल्यू 20 घेतली, बी ची 10 घेतली. नाउ 20 ग्रेटर दॅन 10 कंडिशन ट्रू असेल तर फक्त इफ होणार, एल्स होणार नाही. कोणता तरी एकच ब्लॉक ऍट अ टाइम काय होणार एक्झिक्यूट होणार, एक तर इफ किंवा एल्स. ओके, सो इफ कंडिशन ट्रू आहे सो इफ ब्लॉक एक्झिक्यूट होणार ए काय 20 इज लार्ज असं स्क्रीनवर डिस्प्ले होणार. इफ झालेला आहे सो एल्स होणार नाही, डायरेक्टली प्रोग्राम एंड होणार. आलं का लक्षात? ठीक आहे, एक तर इफ होणार किंवा एल्स होणार. कंडिशन फॉल्स असेल तर इफ होणार, कंडिशन ट्रू कंडिशन फॉल्स असेल तर एल्स होणार, कंडिशन ट्रू असेल तर इफ होणार. ओके, नाउ आता अजून एक प्रोग्राम सेम असंच तुम्ही मिनिमम साठी करू शकता. फक्त ए इज लेस दॅन बी ही कंडिशन करायची, 2 नंबर मधला मिनिमम फाइंड आउट करायचा. ओके, नाउ सपोज आता राइट अ प्रोग्राम टू चेक whether a given number is. बघा आता मगाशी फक्त इवन आहे का एवढंच करायचं होतं, आता आपल्याला डिस्प्ले करायचं इवन और ऑड. नंबर इवन आहे का असेल तर नंबर इज इवन, नसेल तर नंबर इज ऑड असं डिस्प्ले करायचं. म्हणजे ट्रू झाली तरी आणि फॉल्स झाली तरी आपल्याला डिस्प्ले करायचं आहे. सो आपण नंबर साठी एक व्हेरिएबल घेतलं, युजर कडून नंबर घेतला, एंटर एन किंवा एनी नंबर सीन एन नंबर घेतला की नाउ इफ कंडिशन. इवन साठी एन मॉड 2 इज इक्वल टू जर 0 आलं तर आपण लिहिणार सी आउट एन इज इवन अँड एल्स सी आउट एन इज ऑड. ओके, सिंपल आहे बघा. रिटर्न 0 अँड प्रोग्राम कम्प्लीट. बघा आता स्क्रीनवर डिस्प्ले झालं एंटर एनी नंबर. आता मग अशी आपण सिंपल इफ नी बघितलं जस्ट इवन कंडिशन ट्रू असेल तरच डिस्प्ले झालं. नाव बघा आता मी सपोज इथे टाकलं 9, एन ची व्हॅल्यू टाकली 9, एक्सक्यूज मी, आता एन ची व्हॅल्यू टाकली 9. ओके, आता 9 ला जर 2 ने डिवाइड केलं तर इथे आन्सर किती येतं, 9 ला जर 2 ने डिवाइड केलं तर 4 ने डिवाइड होणार, रिमाइंडर 1 येणार. ओके, सो मॉड ने आपल्याला रिमाइंडर मिळतो. सो 1 आलं. 1 इक्वल टू 0 आहे का, नाहीये, कंडिशन फॉल्स. सो कुठे येणार कंपायलर, डायरेक्टली एल्स कडे येणार. आणि एन ची व्हॅल्यू काय 9, सो डिस्प्ले होणार 9 इज ऑड. आलं लक्षात? ठीक आहे, नाउ लेट्स चेक अनदर एक्झाम्पल. आता सपोज आपण घेतलं 18. ओके, नाउ 18 मॉड 2. 18 ला जर 2 ने डिवाइड केलं तर 9 ने डिवाइड होणार, रिमाइंडर येणार 0. मॉड ऑपरेटर गिव्स अस अ रिमाइंडर. सो 0 इक्वल टू 0, कंडिशन ट्रू. कंडिशन ट्रू आहे सो इफ एक्झिक्यूट होणार, स्क्रीनवर प्रिंट होणार एन काय 18 इज इवन. इफ झालेला आहे सो एल्स होणार नाही, एकतरी ब्लॉक होणार किंवा एल्स ब्लॉक होणार. ओके, सो दिस इज यूज ऑफ द इफ एल्स. आता मी तुम्हाला अजून प्रोग्राम देईल, लिस्ट ऑफ द प्रोग्राम, ते तुम्ही सिंपल इफ ने करायचं, इफ एल्स ने करायचं, ते चेक करता. ठीक आहे, नाही आलं तर मला सांगतात. नाउ द नेक्स्ट टाइप ऑफ द स्टेटमेंट इज नेस्टेड इफ एल्स. नेस्टेड इफ एल्स काही
2 to 3 प्रोग्राम्स मध्येच यूज होतं बघा, जास्त यूज होत नाही नेस्टेड इफ एल्स. ओके, सो नेस्टेड इफ एल्स मीन्स व्हॉट, इफ ब्लॉक मध्ये इफ एल्स असणार आणि एल्स ब्लॉक मध्ये परत इफ एल्स असणार. इफ मध्ये इफ एल्स म्हणून नेस्टेड, लूप मध्ये लूप, नेस्टेड लूप. तसंच इफ मध्ये परत इफ एल्स, दॅट इज अ नेस्टेड ब्लॉक ऑफ स्टेटमेंट. ओके, आता ह्याचं सिंटॅक्स बघा, व्यवस्थित लक्ष द्या. आपण सेम सिंटॅक्सनेच प्रोग्राम घेणार आहे बघा. मी हे रफ करते पूर्ण. इथे लिहिते नेस्टेड इफ एल्स. ओके, बघा आता कसा सिंटॅक्स आहे. इफ कंडिशन, ओके, परत त्या इफ ब्लॉक मध्ये आतमध्ये लिहिले मी, ठीक आहे. इफ अनदर कंडिशन, इफच्या पुढे नेहमी कंडिशन येते. नाउ एल्स, एल्सच्या पुढे कधीही कंडिशन येत नाही, नंबर ऑफ स्टेटमेंट. देन हा इफ कंप्लीट, देन एल्स, एल्स मध्ये परत इफ कंडिशन, and then त्या इफचा एल्स. बघा, कधी पण आता मी ह्या इफच्या खाली एल्स लिहिलाय, प्रोग्राम लिहिताना पण तुमची ही सेम अलाइनमेंट असली पाहिजे बघा. जो इफचा कर्ली ब्रेस स्टार्ट होते बरोबर त्याच्या खालीच त्याचा एंड पाहिजे, आणि ह्या इफचा एंड इथेच, आणि त्या इफच्या खालीच बरोबर त्या इफचा एल्स आला पाहिजे. तेव्हाच तुमचं जे प्रोग्रामची अलाइनमेंट आहे ती राईट आहे बघा. मी एक्सप्लेन करताना पण असंच करते आणि प्रोग्राम टाईप करताना पण सेम ह्याच वेनी करते, तुम्ही जर लक्षात घेतलं तर. त्याच्यामुळे प्रोग्रामला तुम्हाला जर 5 मिनिटं लागत असतील तर 10 मिनिटं लागू द्या, पण प्रॉपर अलाइनमेंटनी प्रोग्राम करा. तेव्हाच तुम्हाला जर एरर आले तर लक्षात येतं की कुठे म्हणजे एखादं मिस झालं तुमच्याकडून कर्ली ब्रेस, तर तुम्हाला प्रॉपर कळतं. जर तुम्ही एका खाली एक सगळं लिहिलं तर मग तुम्हाला ते प्रॉपर कळणार नाही. सो अशीच अलाइनमेंट तुमची असली पाहिजे. ओके, नाउ हाऊ नेस्टेड इफ एल्स वर्क. ओके, बघा आता 4 to 4 त्याच्यामध्ये कंडिशन्स आहेत बघा. ही कंडिशन जर ट्रू आहे, ओके, आता तुम्हाला माहिती इफ ची कंडिशन ट्रू असेल तर इफ ब्लॉकच एक्झिक्यूट होतो, एल्स होत नाही. आता जर ही इफ कंडिशन ट्रू आहे आउटसाइड इफची, तर ह्या इफचा एल्स कोणता आहे हा, तर हा एक्झिक्यूट होणारच नाही, कंपायलर इकडे येणारच नाही. ओके, नाउ ही कंडिशन ट्रू आहे तर कंपायलर इफ लूप मध्ये येतो. ओके, आता परत एक कंडिशन आहे, मग ही पण जर ट्रू असेल तर हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार, आणि हा इफ झालाय सो त्याचा एल्स होणार नाही. येते का लक्षात काय सांगितलं? इफ ची कंडिशन आउटसाइड इफ ची कंडिशन जर ट्रू आहे तर त्याचा ऑब्वियसली रिस्पेक्टिव्ह एल्स होणार नाही. सो ही कंडिशन ट्रू आहे म्हणून कंपायलर ह्या इफ ब्लॉक मध्ये येणार. ओके, आणि ह्या आतल्या इनसाइड इफ ची पण कंडिशन ट्रू आहे तर तो इफ होणार आणि त्याचा रिस्पेक्टिव्ह एल्स होणार नाही. ओके, ही झाली फर्स्ट एक्सप्लेनेशन. नाउ नेक्स्ट आता परत ही कंडिशन ट्रू आहे आउटसाइड इफ ची, सो त्याचा रिस्पेक्टिव्ह एल्स होईल का? नाही होणार. इफ झालं ते एल्स होत नाही त्याचा रिस्पेक्टिव्ह. नाउ ही कंडिशन ट्रू आहे म्हणून कंपायलर इफ मध्ये आला. नाउ ही यानी इफ ब्लॉक मध्ये आल्यानंतर कंपायलर परत या इफ कडे आला, बट ही कंडिशन नाउ फॉल्स आहे, मग अशी ही ट्रू होती. ओके, सो आउटसाइड इफ ट्रू आहे सो त्याचा रिस्पेक्टिव्ह एल्स होणार नाही. मग इफ मध्ये जे इनसाइड इफ आहे ते आता कंडिशन फॉल्स आहे, सो ह्या इफचा कंडिशन फॉल्स आहे म्हणजे त्याचा रिस्पेक्टिव्ह जो एल्स आहे तो एक्झिक्यूट होणार, इफ होणार नाही. बिकॉज ही कंडिशन फॉल्स असेल तर त्याचा रिस्पेक्टिव्ह एल्स काय होतो? एक्झिक्यूट होतो. दिस इज सेकंड. नाउ आता बघा, ही इफ कंडिशन फॉल्स आहे आउटसाइड इफ, म्हणजे हीच इफ कंडिशन फॉल्स आहे म्हणजे आतमध्ये कंपायलर येईल का? नाही, इफ ब्लॉक एक्झिक्यूट होणार नाही. आणि इफ ची कंडिशन फॉल्स आहे म्हणून त्याचा रिस्पेक्टिव्ह एल्स एक्झिक्यूट होणार. ओके, नाउ ही इफ ची कंडिशन फॉल्स आहे आउटसाइड इफ ची म्हणून कंपायलर कुठे आला? त्या इफच्या एल्स कडे आला, रिस्पेक्टिव्ह एल्स कडे. नाउ ही कंडिशन ट्रू आहे बरोबर, ही फॉल्स आहे आउटसाइड इफ ची म्हणून कंपायलर त्याच्या रिस्पेक्टिव्ह एल्स कडे आला. नाउ एल्स मधल्या इफ ची कंडिशन ट्रू आहे, मग हा इफ ब्लॉक होणार एक्झिक्यूट
आणि हा एल्स त्याचा रिस्पेक्टिव्ह होणार नाही. ऑब्विसली इफ ब्लॉक झाला तर एल्स होणार नाही. दिस इज अ थर्ड वे ऑफ एक्सप्लेनेशन. म्हणजे थर्ड एवढ्या वेनी तो नेस्टेड इफ एल्स जे आहे ते वर्क होतं. आपण एका एक्झाम्पलनी पण बघणार आहे. नाउ आता ही कंडिशन फॉल्स आहे अगेन आउटर इफ ची. सो हा इफ ब्लॉक होणार नाही, त्याचा रिस्पेक्टिव्ह एल्स होणार. कंपायलर एल्स कडे आला, एल्स ब्लॉक मध्ये परत कंडिशन आहे. नाउ दिस इज फॉल्स. आउटसाइड इफ ची कंडिशन फॉल्स म्हणून त्याच्या रिस्पेक्टिव्ह एल्स कडे आला कंपायलर. एल्स मधल्या इफ ची कंडिशन फॉल्स. सो एल्स मधला जो इफ आहे त्याचा रिस्पेक्टिव्ह जो एल्स आहे तो एक्झिक्यूट होणार, इफ होणार नाही. ओके, सो ह्या 4 वेनी नेस्टेड इफ एल्स काय होतं, वर्क होतं. ओके, नाउ आता आपण ह्याचे बघा दोनच एक्झाम्पल्स आहेत, दोनच प्रोग्रामला नेस्टेड इफ एल्स जनरली अप्लाय होतं. आता तुम्ही जेव्हा डेव्हलपमेंट मध्ये जाताल, एखाद्या कंपनीमध्ये ऍज अ डेव्हलपर म्हणून वर्क करताल, तेव्हा मग असं सिच्युएशन असू शकते की तुम्हाला नेस्टेड इफ एल्सचा गरज पडते. ओके, बट तुमचे जे स्टुडंट लाईफ मध्ये किंवा जे तुमचं आता डिग्री लेवल पर्यंत तुम्ही मास्टर वगैरे करणार, डिप्लोमा, डिग्री, मास्टर्स, तुम्ही जे तुम्ही स्टडी करणार त्याच्यामध्ये ऍटमोस्ट दोनच प्रोग्राम तुम्हाला विचारतात जास्तीत जास्त. स्मॉलेस्ट ऑफ 3 नंबर आणि फाइंड द लार्जेस्ट ऑफ द 3 नंबर्स. 3 नंबर मधले 2 नंबर मधला लार्ज किंवा स्मॉल फाइंड आउट करायचा असेल तर इफ एल्स सफिशियंट आहे. बट 3 नंबर मधलं जर स्मॉलेस्ट किंवा लार्जेस्ट फाइंड आउट करायचा असेल तर तुम्हाला नेस्टेड इफ एल्स लागतं. ओके, तर तुमचे जे स्टुडंट अकॅडमिक लेवलला तुम्हाला एवढे दोनच प्रोग्राम येते. ओके, so write a program to find. आता आपण स्मॉलेस्ट घेऊया, तुम्ही मग लार्जेस्ट टाकाल. लार्जेस्ट ऑफ 3 नंबर्स. 2 नंबर साठी इफ एल्स लागतात, 3 नंबर साठी नेस्टेड इफ एल्स. बघा, सो आधी आता आपण नंबर घेऊयात. म्हणजे 3 नंबर्स पहिले आपल्याला स्कॅन करून घ्यावे लागतील. Enter A, B and C. C in A, B, C. ओके, नाव बघा ह्या इफ मध्येच आता मी चेंजेस करते म्हणजे तुम्हाला कळेल की एक्झॅक्ट कसा सिंटॅक्स यूज करतात ते. म्हणजे ह्या लाईन सी नंतर इकडची लाईन. बघा आता इफ लेस दॅन करतो, ए इज लेस दॅन बी, ए इज लेस दॅन सी, ह्या 2 कंडिशन आल्या. सो इथे मी टाकते सी आउट, सी ए इज स्मॉल. नाही होणार प्रॉपर डिस्प्ले, आपण परत एकदा लिहूयात. So if A is less than B, again if A is less than C, then C out A is smallest. If complete, त्याचा रिस्पेक्टिव्ह else. C out. हा प्रोग्राम मी तुम्हाला रन करून पण दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल प्रॉपर. स्मॉलेस्ट. देन आउटसाइड इफ कंप्लीट, देन परत त्या इफचा एल्स आणि एल्स मध्ये परत इफ बी इज लेस दॅन सी, सी आउट बी इज स्मॉलेस्ट, else C out, again C is smallest. else complete आणि हा आउटसाइड else complete आणि त्याच्यानंतर परत रिटर्न 0 आणि प्रोग्राम कंप्लीट. बघा आता कसं वर्क होतंय ते. आता स्क्रीनवर डिस्प्ले झालं. एंटर ए, बी अँड सी. सपोज आता आपण जेवढे मी तुम्हाला 4 कंडिशन सांगितले ना तेवढेच करून वेगवेगळ्या व्हॅल्यू घेऊन करूया. सपोज आता ए ची व्हॅल्यू मी 10 घेतली, बी ची 15, सी ची 20 फॉर एक्झाम्पल. कोणता स्मॉलेस्ट आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो हे मी स्कॅन केलं. इथून प्रोग्राम इकडचा घ्यायचा. हा इथून कंट्रोल
या लाईन नंतर कंट्रोल इकडे आहे. ओके, आणि हा झाल्यानंतर इकडे आहे. ठीक आहे. नाउ ए लेस दॅन बी आहे का? ए काय 10. सो 10 लेस दॅन बी. बी काय 15 आहे का? येस आहे. सो आता आउटसाइड इफ ची कंडिशन ट्रू आहे म्हणजे एल्स होणार नाही, फक्त इफ मधलंच काहीतरी होणार आहे. ठीक आहे. नाउ स्मॉलेस्ट ऑफ 3 नंबर्स बघायचे. सो आता आपल्याला ह्या कंडिशननी काय कळालं की ए बी पेक्षा लहान आहे, स्मॉल आहे. पण आता आपल्याला परत चेक करायला लागेल की ए सी पेक्षा पण लहान आहे का. ओके, सो इथे आलो आतमध्ये. नाउ 10 लेस दॅन सी काय 20. येस, ही पण कंडिशन ट्रू आहे. सो हा इफ होणार, हा एल्स होणार नाही. त्याचा रिस्पेक्ट इफ झालाय तर एल्स होणार नाही. आणि स्क्रीनवर काय डिस्प्ले होईल? 10 इज स्मॉलेस्ट. लक्षात, म्हणजे ह्या 3 मधला स्मॉल काय 10 आहे. ओके, नाउ लेट्स चेक अनदर एक्झाम्पल. A is less than B, A is less than C. ओके, नाउ आता आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ. सपोज A ची व्हॅल्यू मी 10 घेतली, B ची 15 आणि C ची 5 घेतली. ओके, नाउ इथे आलं कंपायलर 10 लेस दॅन 15. 10 लेस दॅन 15. A 10 B 15 घेतली फॉर एक्झाम्पल. तर ही जी कंडिशन आहे ही काय आहे? ट्रू आहे. सो एल्स होणार नाही आउटसाइड इफचा रिस्पेक्टिव्ह. नाउ इनसाइड आलं. नाउ A काय 10 आणि C काय आहे 5. सो ही कंडिशन काय आहे? फॉल्स आहे. 10 लेस दॅन 5 नाहीये. सो हा इफ फॉल्स आहे. सो त्याचा रिस्पेक्टिव्ह एल्स होणार आणि डिस्प्ले काय होणार? C मीन्स व्हॉट? 5. 5 इज स्मॉलेस्ट. बघा, ठीक आहे. नाउ आता आपण परत चेंज करूयात व्हॅल्यू. म्हणजे आपले जे आउटसाइड इफ आहे त्याच्या सगळ्या कंडिशन झालेल्या आहेत. हा प्रोग्राम मी तुम्हाला रन करून पण दाखवते. ठीक आहे. नाउ आता सपोज आपण 15 10 20 असं घेतलं. ओके, नाउ बघा ए ची व्हॅल्यू काय 15. 15 लेस दॅन बी काय 10 आहे का? नाहीये. सो हा इफ आउटसाइड इफ होणार नाही. मग इफ आउटसाइड इफ चीच कंडिशन फॉल्स आहे, स्मॉलेस्ट बघायचं आपल्याला. सो काय होणार? त्याचा रिस्पेक्टिव्ह एल्स होणार. ओके, मग एल्स मध्ये बघा आउटसाइड इफ चीच कंडिशन फॉल्स आहे. सो हा इफ होणार नाही. डायरेक्टली इकडे एल्स कडे जम्प करणार कंपायलर. नाउ ए बी ची व्हॅल्यू काय 15 आणि सी ची व्हॅल्यू काय 20. सो ही कंडिशन काय ट्रू आहे. ही ट्रू आहे म्हणजे हा इफ होणार, हा त्याचा रिस्पेक्टिव्ह एल्स होणार नाही. स्क्रीनवर प्रिंट होणार 10 इज स्मॉलेस्ट, म्हणजे बी स्मॉल आहे या तिघांमधला. आलं का लक्षात? ठीक आहे. नाउ द नेक्स्ट. ग्रेटर दॅनला फक्त या साइन चेंज करायच्या आहेत. बघा इथं ग्रेटर दॅन, इथं ग्रेटर दॅन ग्रेटर दॅन ग्रेटर दॅन येणार आणि इथं फक्त लार्जेस्ट लार्जेस्ट लार्जेस्ट, बाकी सगळं सेम आहे. आता सपोज आपण इथं घेतलं 10 15 10 आणि 5 असं घेतलं. ठीक आहे. नाउ बघा ए ची व्हॅल्यू काय 15. 15 ए ची व्हॅल्यू काय 15. 15 लेस दॅन बी. बी काय 10. कंडिशन ट्रू आहे का? नाही, फॉल्स आहे. 15 लेस दॅन 10 नाहीये. सो हा इफ आउटसाइड इफ होणार नाही, त्याचा रिस्पेक्टिव्ह एल्स होणार. ओके, नाउ इथे आला कंपायलर या इफ कडे एल्स मध्ये. ओके, नाउ बी काय 10. 10 लेस दॅन सी. सी काय 5 आहे का? नाही, फॉल्स. सो हा इफ होणार नाही, त्याचा रिस्पेक्टिव्ह एल्स होणार. स्क्रीनवर प्रिंट होणार 5 इज स्मॉलेस्ट. ओके, तर ह्या 4 वेनी नेस्टेड इफ एल्स काय होतं? वर्क होतं. ठीक आहे. नाउ आपण ह्याचा एक प्रोग्राम करूयात आणि तुम्हाला रन करून दाखवते. आणि प्रॉपर टाइप पण कसं करायचं बघा. न्यू घेतलं, पहिले त्याला सेव्ह करायचं. तुम्ही जे फोल्डर केलेलं असेल त्याच्यामध्ये सेव्ह करा, म्हणजे सगळे प्रोग्राम तुम्हाला एकाच फोल्डर मध्ये सापडतील. नेस्टेड इफ
else dot cpp. Okay, IOStream now using name space standard. Now int main variables घ्या, तुम्हाला variable ला जे name द्यायचे you can give it, just follow the rules of the name given to the identifiers rules. Okay, now enter values of a, b and c. तुम्ही सेपरेट पण करू शकता, मी एका सीन मध्ये करतेय a b c. सीन ला /t/n असं काहीही द्यायचं नाही. ओके, नाव बघा आता मी कसं राईट डाऊन करते. आणि देव सीपीपी जर यूज केलं तर ऑटोमॅटिकली अलाइनमेंट येतेच बघा, ऑटोमॅटिकलीच येते. आणि फक्त टर्बो सी केलं तर तुम्हाला स्पेस देऊन प्रॉपर अलाइनमेंट करावी लागते. बघा A is smallest. त्याचा रिस्पेक्टिव्ह ends. C out C is smallest. ओके, हा आउटसाइड इफ आणि आउटसाइड इफ चा रिस्पेक्टिव्ह एल्स. अगेन इथे आपण इफ बी इज लेस दॅन सी, बी इज स्मॉलेस्ट, C is smallest. ओके, आणि लास्टला रिटर्न 0. सेव्ह केला प्रोग्राम, एक्झिक्यूट, कंपाइल अँड रन. आता ऑल दी इफ एल्स लूपचे स्विचचे जर प्रोग्राम तुम्हाला परत एकदा रिवाइज करायचे असतील तर सी ची लिंक मी परत एकदा शेअर करते. ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी मला मेसेज करा, मी परत एकदा शेअर करते आणि तुम्हाला लिस्ट ऑफ ऑल दी प्रोग्राम्स देते, ते तुम्ही ट्राय करा. फक्त प्रिंटफ आणि जे स्कॅनफ आहे ते सी आउट आणि सी नी रिप्लेस करायचं आहे बस. बघा 10 ए ची व्हॅल्यू 12 आणि 15 सपोज सी ची व्हॅल्यू 10 इज स्मॉलेस्ट आला. ओके, नाव आपण अजून एक हे करूयात. (23) 10 15 अगेन 10 इज स्मॉलेस्ट, म्हणजे बी ची व्हॅल्यू जी 10च घेतलं पाहिजे असं काही नाही. 15 20 12. Now 12 is smallest. ओके, सो हे झालं तुमचं नेस्टेड इफ एल्स. आता जर तुम्हाला लार्जेस्ट विचारलं तर फक्त हा जो लेस दॅन आहे तो ग्रेटर दॅन ने रिप्लेस होईल आणि इथे फक्त तुम्ही लार्जेस्ट असं डिस्प्ले करा. ओके, सो दिस इज अ नेस्टेड इफ एल्स. नाउ नेक्स्ट इज एल्स इफ लॅडर. एल्स इफ लॅडरचे पण बघा तुमच्या अकॅडमिक लेवलला तेच प्रोग्राम आहेत, म्हणजे जास्त असे डीप मध्ये प्रोग्राम येत नाही. जास्त यूज कोणता होतो, इफचा, सिंपल इफचा आणि पेल्सचाच होतो फक्त. ठीक आहे, एल्स इफ लॅडर. ओके, नाउ एल्स इफ लॅडर चा सिंटॅक्स इफ ने सुरू होणार, एल्स ने एंड होणार. इफ कंडिशन, ती कंडिशन ट्रू आहे तर तो ब्लॉक होणार. देन एल्स स्पेस देऊन इफ, अगेन इथे इफ आले सो अगेन कंडिशन येईल. अगेन एल्स इफ कंडिशन, असं कंटिन्यू होणार एल्स इफ आणि शेवटी एल्स असणार.
बघा, इफ कंडिशन हा इफ होणार, देन एल्स इफ कंडिशन, अगेन एल्स इफ कंडिशन, असे कंटिन्यू एल्स इफ असणार आणि शेवटी एल्स असणार. एल्सच्या पुढे कधीही आपण कंडिशन लिहित नाही. ओके, नाउ सिंपल इफ कधी यूज करतात, ओनली तुम्हाला ट्रू कंडिशन चेक करायची असेल तर. इफ एल्स ट्रू अँड फॉल्स बोथ, पण एकच कंडिशन असणार आहे, तीच ट्रू किंवा फॉल्स. ओके, नेस्टेड इफ एल्स जर तुम्हाला एक कंडिशन ट्रू आहे म्हणून अजून परत दुसरी एक कंडिशन चेक करायची असेल तर, म्हणजे दोनच कंडिशन तुम्ही मेन चेक करणार. ओके, बट हियर एल्स इफ लॅडर मध्ये n नंबर ऑफ कंडिशन असतील आणि वेअर n इज मोर दॅन 1, तेव्हा तुम्ही काय यूज करणार, एल्स इफ लॅडर. ओके, n नंबर ऑफ कंडिशन जर तुम्हाला कंटिन्युअसली चेक करायचे असतील तर तुम्ही एल्स इफ लॅडर काय करणार, यूज करणार. ओके, नाउ हे कसं वर्क होतं बघा, जेव्हा ऑल कंडिशन्स फॉल्स आहेत, इन्क्लुडिंग इफ ची कंडिशन अँड एल्स इफ मध्ये दिलेल्या कंडिशन, जेवढे एल्स इफ मधल्या कंडिशन असतील आणि इफ तर एकच असणार आहे, एल्स पण एकच असणार आहे आणि एल्स इफ लॅडर मिनिंग आहे त्याचं, म्हणून नेम काय एल्स इफ लॅडर. सो एल्स इफ जे आहेत ते n नंबर ऑफ असणार आहे, इफ ओनली 1 आणि एल्स पण ओनली 1, आणि जे एल्स इफ आहेत ते मोर दॅन 1 असणार आहेत. ओके, नाउ ऑल दी कंडिशन्स इफ मध्ये आणि जेवढे एल्स इफ आहेत त्याच्यामध्ये लिहिलेल्या ऑल कंडिशन जर फॉल्स असतील तरच एल्स एक्झिक्यूट होणार. ऑल कंडिशन फॉल्स आहेत तेव्हा एल्स एक्झिक्यूट होणार. ओके, नाउ आता दुसऱ्या कंडिशन कधी, जर इफ ची कंडिशन ट्रू आहे तर इफ ब्लॉक एक्झिक्यूट होणार. ओके, आता एक जरी कंडिशन ट्रू असेल तरी सुद्धा एल्स ब्लॉक होणार नाही. ऑल कंडिशन जर फॉल्स असतील देन ओनली एल्स ब्लॉक विल गेट एक्झिक्यूट. ओके, नाउ इफ कंडिशन ट्रू आहे तर इफ ब्लॉक होणार, ही कंडिशन फॉल्स आहे तर पुढची कंडिशन चेक होणार, ही पण फॉल्स आहे तर पुढची कंडिशन, आणि ज्या ब्लॉकची कंडिशन ट्रू आहे तो ब्लॉक काय होईल, एक्झिक्यूट होईल आणि मग एल्स होणार नाही. आता बघा, इफ जर झालं तर एल्स होत नाही आणि इफ नाही झालं तर एल्स होतं. ओके, बट इथे कसं असतं, इच अँड एव्हरी कंडिशन काय होते, चेक होते, आणि इफ ऑल दी कंडिशन आर फॉल्स देन एल्स ब्लॉक विल गेट एक्झिक्यूट, अँड इफ द कंडिशन जी कंडिशन ट्रू असेल त्या ब्लॉक काय होतो, एक्झिक्यूट होतो. दिस इज द यूज ऑफ द एल्स इफ लॅडर. ओके, तर आपण ह्याचे जे दोन प्रोग्राम्स आहेत ते घेऊयात. जे इम्पॉर्टंट प्रोग्राम आहेत, जरी ऑलरेडी सी मध्ये झाले तर सीपीपी साठी सुद्धा ते इम्पॉर्टंट प्रोग्राम आहेत, तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये पण असतील आणि एक्झाम मध्ये पण विचारू शकतात. ओके, राईट द प्रोग्राम टू असाइन grade to student depends on marks. ओके, मार्क्स वरती स्टुडंटला ग्रेड काय करायचं, असाइन करायचं आहे. सपोज तुम्हाला दिलं मार्क्स ग्रेटर दॅन 65, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 65, देन तुम्हाला द्यायचे डिस्टिंक्शन ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, देन मार्क्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 60, you have to give the first class to student, marks greater than or equal to 55, higher second class, marks greater than or equal to 45, second class किंवा 40 करूया, and marks less than 40 असेल then student will get fail. ओके, तर हे तुम्हाला करायचं आहे. तर त्याच्यासाठी आता बघा किती एल्स इफ लागणार, हाऊ मेनी एल्स इफ आर रिक्वायर्ड फॉर द प्रोग्राम. It depends on the number of condition given to you. Okay, now here there are 1 2 3 4 5 conditions. Okay, so 5 condition आहे, त्यातलं if आणि else तर कंपल्सरीच आहे 1 1. सो जी टोटल 5 कंडिशन्स आहेत तुमच्या प्रोग्राम मध्ये जे तुम्हाला दिले, सो जी फर्स्ट कंडिशन आहे त्याच्यासाठी एक इफ. ओके, आता जी लास्ट कंडिशन आहे फिफ्थ त्याच्यासाठी एल्स. आता जरी तुम्ही एल्सच्या पुढे कंडिशन लिहित नाही
पण ऑल 4 कंडिशन फॉल्स म्हणजेच काय एल्स, तो एल्स कंडिशन लिहायची गरजच नाही. सो या फिफ्थ साठी तुम्ही एल्स यूज करणार, इथे इफ यूज करणार, मग रिमेनिंग 3 विल बी सेकंड, थर्ड अँड फोर्थ, ह्याच्यासाठी तुम्ही एल्स इफ यूज करणार. जर तुम्हाला टोटल 4 कंडिशन्स दिलेल्या असतील प्रोग्राम मध्ये, तर फर्स्ट कंडिशन इफ, जी फोर्थ कंडिशन असेल ती एल्स, आणि जी सेकंड आणि थर्ड असेल तर 2 एल्स इफ येणार. ओके, तर किती एल्स इफ पाहिजे, इट डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ कंडिशन गिवन टू यू. ओके, सो आता आपण प्रोग्राम राईट डाऊन करूयात. प्रोग्राम मध्ये थोडेसे आपल्याला चेंजेस करावे लागतात. पहिल्यांदा आता आपल्याला मार्क्स एंटर करून घ्यावे लागतील. इंट मेन स्टुडंटचे मार्क्स घेऊयात युजर कडून. एंटर मार्क्स, सीन marks. Okay, now let's start. First condition, if marks greater than or equal to 65, then see out. आता just मी the space चा issue आहे, so just distinction. Okay, else space if. Now next condition, जसं दिलंय तसं लिहिलं तर काय प्रॉब्लेम येतो बघा. marks greater than or equal to 60, see out first, means first class. Okay, now next else if marks greater than or equal to 55, then see out higher second class. Okay, प्रोग्राम मध्ये आपण प्रॉपर टाइप करूया. नेक्स्ट else if marks greater than or equal to 40, then see out second class, and else लिहायची गरज नाही कंडिशन, डायरेक्टली see out fail, and then return 0 and program complete. आता बघा, जसं दिलंय तुम्हाला तसं जर लिहिलं तर प्रोग्राम, जरी आपण प्रॉपर ज्या कंडिशन तुम्हाला दिलेल्या आहेत तसंच आपण प्रोग्राम राईट डाऊन केलंय, बट आपल्याला प्रॉपर आउटपुट मिळणार नाही. आता बघा, एंटर मार्क्स, सो मार्क्स एंटर केले, सपोज फॉर एक्झाम्पल 68. ओके, now 68 greater than or equal to 65, yes, true आहे. सो डिस्प्ले काय होणार, डिस्टिंक्शन. पण मी तुम्हाला सिंटॅक्सच्या वेळेस काय सांगितलं की एक कंडिशन झाली म्हणजे दुसरी चेक होती, दुसरी चेक होणार नाही असं नाही, पुढची पण कंडिशन कंपायलर विल चेक. ओके, सो डिस्टिंक्शन प्रिंट होणार. परत कंपायलर एल्स इफ कडे आला, जर ऑल कंडिशन फॉल्स आहे तर एल्स होणार, पण आता एक कंडिशन ट्रू आहे म्हणल्यावर एल्स तर होणार नाही, पण बाकीच्या ईच अँड एव्हरी कंडिशन कंपायलर विल चेक. ओके, नाउ इथे आलं, मार्क्स काय घेतलेत आपले आपण 68 ग्रेटर दॅन ऑर 60, ही पण कंडिशन ट्रू येते, मग फर्स्ट पण होणार. परत नेक्स्ट कंडिशन, ही पण कंडिशन ट्रू येते, ही पण कंडिशन ट्रू येते. सो ऑल प्रिंट होणार का नाही, आपल्याला काय करायचंय की आपल्याला एक रेंज स्पेसिफाय करायचं. जरी तुम्हाला हे दिलेले आहेत स्टार्टिंग कंडिशन, बट ऍज अ प्रोग्रामर यू हॅव टू मेड द चेंजेस. ओके, अकॉर्डिंग टू युअर कंडिशन्स. आता बघा, जर मी जशा कंडिशन दिल्यात ऍज इट इज जर लिहिल्या तर प्रोग्राम आपला राईट आहे, बट कंपायलर ला एम्बिग्युटी येणार. एम्बिग्युटी मीन्स व्हॉट, कंपायलर कन्फ्यूज होणार की डिस्टिंक्शन प्रिंट करायचंय फर्स्ट क्लास, हायर सेकंड क्लास और द सेकंड क्लास, बिकॉज ऑल द कंडिशन्स आर ट्रू. ओके, एल्स कडे येणार नाही बिकॉज कंडिशन ट्रू आहे. ओके, मग आपल्याला काय करायचंय की मार्क्स 68 आहेत, हे 65 च्या पुढे आहेत, पण आपल्याला जेव्हा फर्स्ट क्लास काय असतं की मार्क्स 60 to 64 असेल तर फर्स्ट क्लास. जरी आपल्याला ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 60 फर्स्ट दिले, पण आपल्याला इथे एक रेंज असाइन करावी लागेल की जेणेकरून रिस्ट्रिक्ट होईल फर्स्ट क्लास साठी. ओके, सो आपण काय करणार बघा, पहिली कंडिशन तर चेंज करायची गरज नाही, फर्स्ट कंडिशन नो नीड टू चेंज. थोडंसं आपल्याला एक्स्ट्रा ऍड करावं लागेल बघा ह्याच्यामध्ये, हे परत मी राईट डाऊन करते. आपण प्रोग्राम हा रन करून पण बघूयात. आता इथे काय करणार बघा,
मार्क्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 60 आणि लॉजिकल अँड. जेव्हा मी तुम्हाला ऑपरेटर एक्सप्लेन केले तेव्हा सांगितलेलं की आपण इफ स्टेटमेंट मध्ये त्याचा यूज बघूया. सो लॉजिकल अँड मोर दॅन वन कंडिशन कंबाईन करायचे असतील तर अँड किंवा ऑर यूज करतो. बट हियर वी हॅव टू यूज ऍड. व्हाय सांगते. सो लॉजिकल अँड मीन्स व्हॉट, टू एम्परसँड. सो याच्यामध्येच मार्क्स लेस दॅन 65 नॉट इक्वल टू 65 असेल तर डिस्टिंक्शन. सो लेस दॅन 65 must see out first class. Okay, now here marks greater than or equal to 55, this is condition, and marks less than 60 ह्याच्या आधीच बघायचं. इक्वल टू 60 म्हणजे त्याला फर्स्ट क्लास आहे, पण लेस दॅन 60 असेल तर हायर सेकंड क्लास. ओके, नाउ मार्क्स नेक्स्ट कंडिशन काय, greater than or equal to 40 and marks less than 55. इक्वल टू 55 असेल देन आपल्याला हायर सेकंड क्लास करायचा आहे. सो हियर ओनली सेकंड क्लास. ठीक आहे, तर हा झाला प्रोग्राम. आता बघा मग ह्याला एकच कोणतं तरी होणार बघा. मार्क्स 68 टाकले. नाउ 68 इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 65. ट्रू आहे. ओके, सो डिस्प्ले झालं डिस्टिंक्शन. मग अशी काय होत होती, ही कंडिशन पण ट्रू, ही पण ट्रू, सगळे ट्रू होत होते. आता एक ट्रू आहे म्हणजे एल्स तर होणारच नाहीये. ओके, फक्त आता ह्यातल्या पण चेक करणार कंपायलर नेक्स्ट, पण आता कोणत्याच ब्लॉक मध्ये एक जाणार नाही कंपायलर. ओके, बघा आपण ही रेंज टाकल्यामुळे तर लॉजिकल अँड काय करतं, बिटवाईज अँड तुम्हाला माहितीये की 1 0 0 म्हणजे 0 मीन्स फॉल्स आणि 1 म्हणजे ट्रू, असं लक्षात घ्या. 0 0 असेल तर 0 0, 1 असेल तर 1 1 0 सॉरी 0, दोन्ही 1 1 असेल तरच 1 येतं आपल्याला अँड मध्ये. ओके, सो 0 मीन्स फॉल्स कन्सिडर करा आणि 1 म्हणजे ट्रू. तर दोन्ही कंडिशन ट्रू असेल तरच ट्रू मिळणार. ओके, मग तुम्हाला माहिती आहे ब्लॉक कधी एक्झिक्यूट होतो, इफ दॅट कंडिशन इज ट्रू. ओके, ना मग अशी ऑल कंडिशन ट्रू येत होत्या, पण आता बघा ही कंडिशन तर ट्रू आहे, प्रिंट झालं डिस्टिंक्शन. आता इथे येणार कंपायलर 68 is greater than or equal to 60. ठीक आहे, ही कंडिशन ट्रू आहे. ट्रू म्हणजे काय 1. आता अँड म्हणजे लॉजिकल अँड. नाउ दिस 68 लेस दॅन 65 आहे का, नाही. सो ही फॉल्स. सो 1 आणि 0, 1 आणि 0 काय मिळतं 0 0 म्हणजे काय फॉल्स, म्हणजे ही कंडिशन टोटली काय मिळणार फॉल्स. फॉल्स म्हणजे तो ब्लॉक होत नाही. नाउ इथे आले, इथे 68 ग्रेटर दॅन और इक्वल टू 55, येस ट्रू, 1 आलं. ओके, and marks किती 68 68 लेस दॅन 60 फॉल्स, किती फॉल्स. सो हे आलं 0. सो 1 0 काय मिळणार 0च मिळणार. सो 0 म्हणजे काय फॉल्स. सो हा ब्लॉक फॉल्स मिळाला, होणार नाही. नाउ इथे आलं कंपायलर 68 ग्रेटर दॅन और इक्वल टू 40, येस ट्रू आहे म्हणजे 1, पण 68 लेस दॅन 55 फॉल्स. सो 1 0 अँड मध्ये काय मिळतं 0, दॅट इज फॉल्स. सो फॉल्स म्हणजे हा ब्लॉक होणार नाही आणि एक कंडिशन ट्रू आहे म्हणून एल्स पण होणार नाही. सो आता कंपायलरला फक्त एकच मिळालं डिस्टिंक्शन. ओके, नाउ आता आपण पुढचं अजून एक एक्झाम म्हणजे अजून एक व्हॅल्यू घेऊया. नाउ आता सपोज मी घेतले 58. ओके, नाउ 58 ग्रेटर दॅन और इक्वल टू 65 फॉल्स. एल्स कडे आता कोणता तरी एकच ब्लॉक होणार बघा, एल्स इफ. नाउ 58 इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 60, 0 फॉल्स आहे हा म्हणजे काय 0. अँड 58 लेस दॅन 65 ट्रू. एक फॉल्स आणि एक ट्रू, एक फॉल्स आणि एक ट्रू काय मिळतं फॉल्सच मिळतं. सो फॉल्स ब्लॉक आहे हा, एक्झिक्यूट होणार नाही. इथे आलं 58 ग्रेटर दॅन और इक्वल टू 55 ट्रू 1 आणि 58 लेस दॅन और इक्वल टू 60 ट्रू, दोन्ही पण ट्रू आहे 1 1. सो काय मिळाली फायनल ट्रू. ट्रू मिळाली म्हणजे हा ब्लॉक होणार, हा आहे सेकंड क्लास. नाउ इथे आला कंपायलर म्हणजे डिस्प्ले काय झाला, तर हा ट्रू मिळाला ना. सो हा तर डिस्प्ले झालाय. नाउ नेक्स्ट चेक होणार 58 इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 40, येस ट्रू. नाउ 58 लेस दॅन 55 0 फॉल्स. सो 1 0 काय मिळतं 0 फॉल्स. सो हा होणार नाही आणि एक ब्लॉक झालाय. सो एल्स पण होणार नाही. एल्स कधी एक्झिक्यूट होतो
जेव्हा ऑल ब्लॉक्स किंवा ऑल कंडिशन्स आर ट्रू. ओके, नाउ आता आपण अजून एक व्हॅल्यू घेऊ. आता सपोज आपण घेतली 35. बघा 35 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 65 फॉल्स. सो हा होणार नाही. नाउ इकडे 35 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 60 ट्रू, बट 35 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 60 फॉल्स म्हणजे 0. ओके, अँड दिस इज 35 लेस दॅन 65 ट्रू. सो 0 1 काय मिळतं आपल्याला? 0 1 फॉल्सच मिळतं. सो हा ब्लॉक पण होणार नाही. नाउ 35 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 55 फॉल्स म्हणजे 0. ओके, अँड 35 लेस दॅन 60 ट्रू. सो 0 1 अगेन फॉल्स, ट्रू फॉल्स, हा ब्लॉक होणार नाही. नाउ 35 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 40 फॉल्स, 35 लेस दॅन 55 ट्रू. पण 0 1 अँड मध्ये आपल्याला काय मिळतं? फॉल्सच मिळतं. सो हा पण ब्लॉक होणार नाही. कोणतेच कंडिशन ट्रू नाही, जस्ट ऑल कंडिशन ऑफ फॉल्स. सो काय होणार? एल्स, आणि काय डिस्प्ले होणार? फेल. आलं का लक्षात? ठीक आहे. सो हा एक रन करून दाखवते, म्हणजे काय जर एरर असेल तर आपल्याला कळेल. पण इझी प्रोग्राम आहे बघा, आणि इम्पॉर्टंट आहे. आता तुम्हाला वाटत असेल की तुम्ही सेम करताय, बट जेव्हा आपलं क्लासेस अँड ऑब्जेक्ट स्टार्ट होईल तेव्हा मग खूप सारे सिंटॅक्स वेगळे आहेत जे की तुमच्या सी मध्ये म्हणजे काहीच झालेलं नाहीये. जेव्हा आपण क्लासेस आणि ऑब्जेक्ट स्टार्ट करू, ऑल दी कन्सेप्ट आर न्यू टू यू. ओके, आणि हे सगळं तुमचं सी मध्ये झालेलं आहे, म्हणून तुम्हाला फर्स्ट चॅप्टर मध्येच हे सगळं इन्क्लूड केलेलं आहे. बघा काय काय, लूप, ॲरे, इफ, ऑपरेटर, व्हेरिएबल्स, हे सगळं तुम्हाला फर्स्ट चॅप्टर मध्ये, जे की आपलं सी मध्ये जवळजवळ ॲरे हा आपला 5th चॅप्टर होता. ओके, 4th चॅप्टर होता. तर हे सगळं तुम्हाला एकाच चॅप्टर मध्ये का टाकून दिले? बिकॉज तुमचं हे झालेलं आहे असं कन्सिडर होतं. आता तुमच्या ज्या कॉलेजच्या मॅम आहे डायरेक्ट तुमचं क्लासेस आणि ऑब्जेक्ट स्टार्ट करतील. ठीक आहे, मग हे पण तुम्हाला यायला पाहिजे, बिकॉज क्लासेस आणि ऑब्जेक्ट मध्ये पण आपण इफ, लूप्स वगैरे टाकणार आहे. So enter. Okay, now if marks greater than or equal to 65 distinction, student got distinction. Okay, else स्पेस देऊन इफ. बघा आता लॉजिकल अँड कसं यूज करायचं. मार्क्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 60, देन 2 ampersand, and then marks less than 65. नॉट इक्वल टू, बिकॉज इक्वल टू असेल तर आपण इथेच दिलेलं आहे डिस्टिंक्शन. Then student got first class. Okay, now else it. Marks greater than or equal to 55 and marks less than 60. Equal to 60 वरतीच आहे आपलं. Then see out. Student got higher second class. Okay, now else if marks greater than or equal to 40 and marks less than 55. Student got second class and all the condition false असेल तर else. So all the condition false आहे म्हणजेच काय की स्टुडंटला 40 पेक्षा कमी मार्क्स आहेत. So see out
student got failed. Okay, now हे झालं आणि then return 0. Save, execute, compile and run. iostream टाकलं का namespace काय error आली? Using namespace standard cout was not declared. iostream using the spelling using name बहुतेक namespace चं spelling wrong होतं. standard namespace चं spelling wrong होतं. Now enter marks. Suppose 67 distinction. Okay. All याच्यामध्ये all loops मध्ये all condition check होत आहेत का ते चेक करूयात आपण. कधी कधी एक सिली मिस्टेक असते ती कळत नाही आपल्याला. 45 म्हणजे सेकंड क्लास. 58 हायर सेकंड क्लास बरोबर आहे. now 62 फर्स्ट क्लास बरोबर आहे. now फक्त फेलची होती का एकदा चेक करू. 34 फेल. ओके, सो हे झाले तुमचे ऑल दी इफ स्टेटमेंट. नेक्स्ट लेक्चरला आपण स्विच आणि लूप होऊन जाईल आपलं नेक्स्ट लेक्चरला. ठीक आहे, आणि आपण क्लासेस सुद्धा स्टार्ट करू शकतो बिकॉज लूपचे जास्त मोठे सिंटॅक्स नाहीयेत. सो लगेच होऊन जाईल ते आणि आपण क्लासेस आणि ऑब्जेक्ट स्टार्ट करू शकतो. ओके, सो आता तुम्हाला मी प्रोग्राम्स बघा. प्रोग्राम्स देते तेवढे तुम्ही ट्राय करा. नाही आले तर मला सांगा, मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. सो फर्स्ट प्रोग्राम फक्त इफ स्टेटमेंट्स वरचे देते. राइट अ प्रोग्राम टू फाइंड लार्जेस्ट ऑफ 2 नंबर्स, जो की आपला झालेला आहे. सेकंड, राइट अ प्रोग्राम टू फाइंड लार्जेस्ट ऑफ 2 नंबर्स, सॉरी स्मॉलेस्ट ऑफ 2 नंबर्स. त्याच्यानंतर एवढे प्रोग्राम सगळे करायचे आहेत. जरी सी मध्ये झाले तरी ते तुम्हाला सीपीपी ला पण विचारतातच. तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की जर तुमचा थेरी पेपर झाला आणि त्याचे चान्सेस आहेत ओके यावेळेस थेरी पेपर होण्याचे, पण त्याच्यामध्ये तुम्हाला 95% प्रोग्राम्स विचारतात. सो तुम्हाला प्रोग्राम्स हे करायचेच आहेत बिकॉज कोणत्याही लँग्वेजचा थेरी पेपर असू द्या, जावा असू द्या, सी असू द्या, C++ असू द्या, तुम्हाला थेरी जर एक पेपर असला तरी 95% तुम्हाला प्रोग्राम असतात. ओके, राइट अ प्रोग्राम. आता इवन ऑडचा नाही देत, तो आपला झालेला आहे. राइट अ प्रोग्राम टू चेक whether a given number is divisible by 7 or not. Fourth, write a program to check. आणि सगळ्यांनी मला प्रोग्राम जर तुम्हाला टाइप नसेल करायचे तर राइट डाउन करून तरी पीडीएफ मध्ये सेंड करा. गिवन इयर इज लीप इयर और नॉट अ लीप इयर. त्याच्यानंतर एक हेच फोर्थ प्रोग्राम तुम्हाला इफ एल्स नी करायचे आहेत. ओके,
नेस्टेड इफ एल्स आपण स्मॉलेस्ट केलाय. सो राईट अ प्रोग्राम टू फाइंड लार्जेस्ट ऑफ 3 numbers. सो हा करा तुम्ही 5th नेस्टेड इफ एल्स नी. ओके, आता तुम्हाला एक 6 प्रोग्राम देते जो की तुम्ही एलसी लॅडर नी करणार आहे. ही लिस्ट राईट डाऊन करून घ्या. आता 6 प्रोग्राम जो की तुम्हाला एलसी लॅडर नी करायचा आहे. तो पण मोस्ट इम्पॉर्टंट प्रोग्राम आहे बघा. तो मी राईट डाऊन करून देते तुम्हाला त्याचं स्टेटमेंट बघा. राईट अ प्रोग्राम टू इनपुट. इनपुट म्हणजे सीन करायचं, व्हॅल्यू घ्यायची. टू इनपुट युनिट्स कंझ्युम. किती युनिट म्हणजे इलेक्ट्रिसिटी युनिट. ओके, राईट अ प्रोग्राम टू इनपुट इलेक्ट्रिसिटी युनिट कंझ्युम बाय कस्टमर. कस्टमरने टोटल किती युनिट कंझ्युम केलेले आहेत ते लिहायचे. ओके, अँड अकॉर्डिंग टू दॅट कॅल्क्युलेट इलेक्ट्रिसिटी बिल according to given condition. Okay, so first condition, for first 50 units, पहिले 50 युनिट चार्ज काय ₹0.50 per unit. Second, for next 100 units चार्ज आहे ₹0.75 per unit. Then next for next 100 units चार्ज आहे ₹1.20 per unit. Okay, and fourth, for unit above 250 ₹1.50 per unit, and additional charge of 20% is added to bill. Okay, so हे झालं तुमचं स्टेटमेंट. आता बघा, पहिली कंडिशन ही इफ मध्ये, ही तर शेवटची एल्स मध्ये येणार आणि मधल्या 2 एल्स इफ मध्ये. ओके, नाउ फर्स्ट 50 युनिट म्हणजे पहिली कंडिशन काय. इफ सपोज युनिट साठी तुम्ही लिहिलं युनिट्स ग्रेटर दॅन युनिट्स लेस दॅन और इक्वल टू 50 असेल तर पहिले 50. ओके, नाउ नेक्स्ट एल्स इफ मध्ये काय येणार बघा. फॉर नेक्स्ट 100 म्हणजे 50 तर इथे झालेले आहेत. सो नेक्स्ट 100 काय येणार. युनिट्स ग्रेटर दॅन units greater than or equal to 51 and next 100 na. So units less than or equal to 150. Greater than or equal to 51 पासून 150, that is the next 100. Okay, so त्याच्यामध्ये हे सेकंड एलसीफ येणार. देन थर्ड एलसीफ मध्ये मग तुम्हाला तिथे कॅल्क्युलेशन करायचं, जस्ट प्रिंट नाही करायचं. तुमचे जेवढे युनिट पहिले तुम्ही जसं आपण मार्क्स घेतलं तसं मार्क्स इन करणार आणि इथं कॅल्क्युलेट करणार. सपोज बिल साठी एक व्हॅल्यू घ्या, व्हेरिएबल घ्या. इथं करणार तुम्ही बिल इज इक्वल टू युनिट्स इंटू 0.50 असं. मग इथे जसं दिलेलं आहे तसा चार्ज. नाव इथल्या एलसीफ मध्ये फॉर नेक्स्ट 100 म्हणजे 150 पर्यंत ते इथं गेले. सो युनिट्स ग्रेटर दॅन और इक्वल टू 151 and next 100 म्हणजे युनिट्स लेस दॅन और इक्वल टू 250. ओके, मग इथला जो चार्ज आहे तो काढणार आणि लास्टला एल्सला तर कंडिशन लिहायची गरज नाही. डायरेक्टली एल्स म्हणजेच काय की युनिट ते 250 पेक्षा जास्त असतील. मग एल्स मध्ये बिल इज इक्वल टू युनिट्स इंटू 1.50 करायचं आणि एल्स झाल्यानंतर जे तुमचं बिल कोणत्या तरी ब्लॉक मध्ये कॅल्क्युलेट होईल त्याच्यावरती परत 20% काय द्यायचं चार्ज. म्हणजे तुम्हाला सगळे एल्स इफ एल्सिफ आणि एल्स झाल्यानंतर
शेवटी काय करायचंय, बिल इज इक्वल टू जे तुमचं टोटल बिल आलेलं आहे कोणत्या तरी एका ब्लॉक मध्ये, तर तुमची कंडिशन जाणारच ना, जे बिल कॅल्क्युलेट होईल फॉर्म्युल्यानी, ठीक आहे, त्याच्यावरती परत ऍडिशनल चार्ज करायचा आहे, बिल इंटू 0.20 म्हणजेच 20%. सो हा चार्ज ऍड होईल तुमच्या बिल मध्ये ओरिजिनल. ओके, आणि तुम्हाला फायनल बिल मिळेल ते प्रिंट करायचं. सो हा जर नाही आला तर मला सांगा, मी एक्सप्लेन करेल. ओके, आणि लेक्चर पोस्ट केल्यानंतर रिप्लाय करत जा काही तुम्हाला मी विचारलं आहे त्या मेसेजचा, आणि जे हे 6-7 प्रोग्राम दिलेले आहेत तेवढे सगळे राईट डाऊन करा, किंवा जर टाईप करून रन केले तर वेल अँड गुड, आणि मला स्क्रीनशॉट शेअर करा जर तुम्ही टाईप केला असेल तर, आणि राईट डाऊन केला असेल तर PDF मध्ये सेंड करा. ओके, नाउ नेक्स्ट लेक्चरला आपण स्विच आणि लूप कंप्लीट करू एक हाफ एन आवर मध्ये, आणि मग आपण क्लासेस अँड ऑब्जेक्ट स्टार्ट करू.